आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. पूरग्रस्तांसाठी उदयनराजेंची फेसबुक पोस्ट. महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बांधवांनो, धीर सोडू नका. केंद्र आणि राज्य सरकार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील सर्व घटक, एनजीओज आणि आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत, असे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये उदयनराजे भोसले यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. वित्तहानी कितीही झाली तरी आज न उद्या ती भरून काढता येईल, परंतु या परिस्थितीत आपण आपल्या परिवाराची काळजी घेऊन बाधित भागातील मदत कार्यात सहभाग होणे आवश्यक आहे. तसेच मदत कार्य वेगाने व प्रामाणिकपणे सुरू करावे. मदत कार्य करताना जनतेला कमीत कमी त्रास होईल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अन्यथा पूरग्रस्त जनतेचे श्राप अश्राप भोगावे लागतील. संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्ली येथे असलो तरी देखील आमचे लक्ष पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे महाराष्ट्र आणि विशेष करून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राकडे आहे. या भागातील पूर परिस्थितीची पाहणी आणि भौगोलिक परिस्थितीची माहिती आम्ही केंद्रीय गृह मंत्रालय आणि मदत मंत्रालयाला दिली असून केंद्राकडून भरीव मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. पूरबाधित जिल्ह्यातील बाधितांना आणि अतिवृष्टी बाधित कुटुंबियांना भक्कम आधार देण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत कार्य पोहोचेल पाहिजे, यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत. महाराष्ट्रात विशेष करून कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये ढगफुटीसारख्या सतत कोसळणाऱ्या पावसामुळे विविध कारणाने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पूर येणे, दरडी कोसळणे, पुरांच्या पाण्यात सर्व काही वाहून जाणे, रस्त्यावर पाणी साचून वाहतूक विस्कळीत होणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. वित्तहानी प्रचंड प्रमाणात झाली आहे. काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. सरकारने मारले आणि आबाळ फाटले तर दात कुठे मागायची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. निसर्गाच्या आणि भोंगळ कारभाराचे असे अनेक फटके दुर्दैवाने गेल्या काही वर्षात काही अंतराने जरा जास्तच बसू लागले आहेत. त्यातच गेल्या सुमारे 1.5 वर्षापासून असलेल्या का नसलेल्या कोरोनाने जनता त्रासून गेली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कटले आहे. संपूर्ण यंत्रणा कोलमडून गेली आहे. परंतु कुणीही खचून जाऊ नका. निसर्गाने कितीही संकटे दिली तरी त्यातून मार्ग काढण्याची जिद्द आणि विवेक देखील निसर्गच देत असतो. सर सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आपल्या आणि आपल्या कुटुंबांचे बहुमूल्य जीवन महत्त्वाचे आहे. म्हणून सावधता बाळगून संयम ठेवा. संसार पुन्हा उभा करता येतील त्यासाठी आम्ही स्वतः तातडीने शक्य ते सर्व प्रकारचे मदत कार्य सुरू करत आहोत. राज्य सरकारच्या पाठीशी केंद्र सरकार आहे. विविध अशासकीय संस्था मदत कार्यासाठी पुढे आल्या आहेत. पूर येऊन गेल्या ठिकाणी रोगराई पसरू नये म्हणून आम्ही स्वच्छता दूतांचा समावेश असलेली पथके तयार केली आहेत. पूर येण्याची जर मानवनिर्मित कारणे असतील तर त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करा. तत्पूर्वी मदत कार्य वेगाने करावे, अन्यथा जनतेचे श्राप अश्राप सहन होणार नाहीत, असे उदयनराजे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. आपत्कालीन प्रसंगी BMC कडून मदतीचा हात. एक पथक रायगडला तर दुसरं कोल्हापूरच्या दिशेने रवाना. बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन परिस्थितीच्या प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेर देखील तत्परतेने मदत कार्याला तयार झाली आहे. याच अनुषंगाने आज 24 जुलै बृहन्मुंबई महानगरपालिकेची 2 पथकं रायगडच्या व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहेत. रायगड व कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या पथकांचे नियोजन हे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्रकल्प P. वेलरासू आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पश्चिम उपनगर सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेचा एक चमू रायगड जिल्ह्यातील महाड येथे मदत कार्य करण्यास रवाना झाला आहे. यामध्ये 2 वैद्यकीय चमू, 1 फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा, घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे 75 कर्मचारी, पाण्याचे 4 टँकर, 1 टोईंग लॉटरी इत्यादींचा समावेश आहे. याबाबत वैद्यकीय विशेषक बाबींचे व्यवस्थापन हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी हे करत आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन विषयक कार्यवाही ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्यांविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेची आणखी एक चमू आज कोल्हापूरकडे रवाना झाली आहे. कोल्हापूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या समूहासोबत रिसायकल मशीन आणि इतर आवश्यक यंत्रसामग्री देखील पाठवण्यात आली आहे. महापालिकेची यंत्रणा वापरत असताना यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपमुख्य अभियंता सुनील सरदार यांचीही मदत घेण्यात येत आहे.
सन 2019 मध्ये कोल्हापुरात अशाच स्वरूपाची पूर परिस्थिती निर्माण झाली होती। त्यावेळीही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत कोल्हापुरात विविध नागरी सेवा सुविधा सुसज्ज करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत होते। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। मराठा आरक्षणात 50% मर्यादा शिथिल करण्यासाठी अशोक चव्हाण यांची मोर्चेबांधणी, सर्व पक्षीय खासदारांना पत्र। महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची 50% मर्यादा शिथिल करण्याची मागणी करावी, यासाठी पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं। चव्हाण यांनी राज्यातील सर्व पक्षांचे लोकसभा व राज्यसभा सदस्यांना ईमेल तसेच कुरिअर मार्फत पत्र पाठवले। या पत्रात त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी 50% आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलंय। अशोक चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 रोजी दिलेला निकाल व त्या अनुषंगाने निर्माण झालेली कायदेशीर परिस्थिती त्यांनी आपल्या पत्रात नमूद केली। 102 वेळा घटना दुरुस्तीबाबत केंद्र सरकारची पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास घटक जाहीर करण्याचे अधिकार पुनश्च राज्यांना बहाल करण्यासाठी केंद्र सरकार सध्या सुरू असलेल्या संसदेच्या मान्सून अधिवेशनात विधेयक आणण्याची आवश्यकता आहे। परंतु SEBC जाहीर करण्याचे अधिकार केंद्रभर राज्य कोणाकडेही असले तरी आरक्षणाची 50% मर्यादा कायम राहिल्यास मराठा आरक्षण तसेच देशातील बहुतांश राज्यांना नवीन आरक्षण देणे शक्य होणार नाही, कारण तेथील आरक्षणे अगोदरच 50% वर गेलेली आहेत। ही परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने SEBC जाहीर करण्याचे केवळ अधिकार राज्यांना देणे पुरेसे नाही। विविध न्यायालयीन निवाड्यांमध्ये नमूद असलेली आरक्षणाची 50% मर्यादा आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून शिथिल करणे महत्त्वपूर्ण आहे। मराठा आरक्षण देण्याच्या अनुषंगाने हे आवश्यक आहे, असे अशोक चव्हाण यांनी खासदारांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे। अशोक चव्हाण यांनी पत्रात सांगितलं, आरक्षण मर्यादा शिथिल करण्यासाठी राज्य शासनाने न्यायालयीन पातळीवर केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी खासदारांना दिलेली आहे, परंतु या प्रयत्नांना अद्याप यश मिळाले नसल्याने आता केंद्र सरकारने याबाबतच्या संसदेच्या पातळीवर विचार करणे गरजेचे आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने 8 जून 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीत घेतलेल्या भेटीमध्ये इंदिरा साहनी निवाड्यातील 50% आरक्षण मर्यादेची बाधा व त्याचे परिणाम निदर्शनास आणून दिले। केंद्र सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून 50% आरक्षण मर्यादा शिथिल करावी, अशी मागणीही केली। मराठा आरक्षणासारख्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्द्यावर सहकार्य म्हणून राज्य शासनाला केंद्र सरकारकडून संसदेच्या पातळीवर उचित कार्यवाहीची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहाकार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार। सातारच्या पाटण तालुक्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून 14 ते 16 लोक ढिगाऱ्याखाली दबले होते। या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत। मृतांमध्ये कोळेकर कुटुंबातील 6 जणांचा समावेश होता। या एकाच कुटुंबातील 6 जणांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले। ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्यात आल्यानंतर जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले। त्यानंतर एकाच चितेवर हे मृतदेह ठेवून अग्नी देण्यात आला। लहान बाळाचे मृतदेह पाहून उपस्थित नागरिकांना अश्रू अनावर झाले होते। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। साताऱ्यातील 379 गावे बाधित, 1324 कुटुंबांचे स्थलांतर, 18 मृत्यू, 24 जण बेपत्ता तर 3024 जनावरांचा मृत्यू। गेल्या 3-4 दिवसापासून सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे। या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 24 जण अद्याप बेपत्ता आहेत। दरम्यान 3024 जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे।
जिल्ह्यातील एकूण 1324 कुटुंबातील 5656 जणांना स्थलांतरित करण्यात आले असून एनडीआरएफची एक टीम कार्यरत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली। जिल्ह्यातील एकूण 167 गावे पूर्णतः व 212 गावे अंशतः अशी एकूण 379 गावे बाधित झाली आहेत। यामध्ये वाई तालुक्यातील 44 गावे पूर्णतः व 7 गावे अंशतः अशी एकूण 51 गावे बाधित झाली। कराड तालुक्यातील एकूण 30 गावे अंशतः बाधित झाली आहेत। पाटण तालुक्यातील 10 गावे अंशतः व 10 गावे पूर्णतः व 60 गावे अंशतः असे एकूण 70 गावे बाधित। महाबळेश्वर तालुक्यातील 113 गावे पूर्णतः बाधित। सातारा तालुक्यातील 13 गावे अंशतः बाधित। जावली तालुक्यातील 102 गावे अंशतः बाधित झाली आहेत। जिल्ह्यात 18 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण अद्याप बेपत्ता आहेत, त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे। तर 3024 पशुधनांचा म्हणजेच जनावरांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये वाई तालुक्यात 3 मृत्यू, 2 जण बेपत्ता, 20 पशुधन मृत्यू। कराड तालुक्यातील 3000 पशुधन मृत्यू कोंबडी। पाटण तालुक्यातील 12 मृत्यू व 20 जण बेपत्ता। महाबळेश्वर तालुक्यात 1 मृत्यू व 2 पशुधन मृत्यू। सातारा तालुक्यात 2 पशुधन मृत्यू। जावली तालुक्यात 2 मृत्यू व 2 जण बेपत्ता। जिल्ह्यातील वाई, कराड, पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील एकूण 1324 कुटुंबातील 5656 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे। यामध्ये वाई तालुक्यातील 72 कुटुंबातील 390 जण, कराड तालुक्यातील 876 कुटुंबातील 3836 जण, पाटण तालुक्यातील 325 कुटुंबातील 1300 जण, महाबळेश्वर तालुक्यातील 51 कुटुंबातील 130 जणांना स्थलांतरित करण्यात आलं आहे। जिल्ह्यात एकूण 3 एनडीआरएफच्या टीम कार्यरत असून एका टीमची अतिरिक्त मागणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट। लाखो लोक पुरामुळे बेघर, काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी, नाना पटोले। मुसळधार पाऊस, ढगफुटी, पूर परिस्थिती आणि दरडी कोसळून राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेकांचे प्राण गेले असून हजारो लाखो लोक पुरामुळे बेघर झाले आहेत। राज्य सरकार बाधित लोकांना मदत करत असून काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आपल्या परीने शक्य ती सर्व मदत करावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले। नाना पटोले म्हणाले, राज्यात मागील 3 ते 4 दिवसापासून झालेल्या अतिवृष्टी व दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे। पुराने थैमान घातले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत। राज्यावर आलेली ही नैसर्गिक आपत्ती मोठी आहे। अतिवृष्टीने शेती, शेतमाल, जीवनावश्यक वस्तू, घरांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे। या आपत्तीग्रस्त भागात मदत व बचाव कार्याची सध्या मोठी गरज आहे। अन्नधान्य, औषध, कपडे, राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे। जे लोक अडकून पडले आहेत त्यांचा शोध कामातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा। काँग्रेसचे स्थानिक आमदार व मंत्री ही पूरग्रस्त भागांची पाहणी करून प्रशासनाच्या माध्यमातून मदत पोहोचवत आहेत। मी स्वतः सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली आहे। लोकांना मदतीची गरज आहे। या संकटात त्यांना यथाशक्ती मदत करावी। कोरोना संकटातही काँग्रेस कार्यकर्ते मदतीसाठी धावून गेले होते। संकट काळात जनतेच्या मदतीला धावून जाणे काँग्रेसची परंपरा आहे। राज्यावर मागील 2 वर्षापासून संकटामागून संकट येत आहेत। आता पुन्हा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे। या संकटावरही आपण मात करू असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। कोकणातील चिखल हटवण्यासाठी 35 डंपर मागवणार मुंबई। नवी मुंबईतून येणार कामगार। चिपळूणमध्ये मेडिकल ही सुरू करणार उदय सामंत। अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या आपत्तीमध्ये बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभा आहे असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले। चिपळूण पंचायत समिती येथे आयोजित नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बणे, विभागीय आयुक्त पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते।
उदय सामंत म्हणाले की पुराचे पाणी ओसरले असून पाणी ओसरल्यानंतर रोगराई होऊ नये, व्यापाऱ्यांचे सर्व पंचनामे त्यांना त्रास न होता तात्काळ करावेत, यासाठी हे महसूल यंत्रणा व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी निर्देश दिलेले आहेत. व्यापाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी प्रशासनाने फोटोग्राफर, व्हिडिओग्राफरची व्यवस्था केली असून ते बाजारात फोटो व्हिडिओ शूटिंग करत आहेत. व्यापाऱ्यांशी प्राथमिक चर्चा झाली असून त्यांना जे अपेक्षित आहे ते शासनाकडे मांडू. शासन या आपत्तीमध्ये बाधित झालेल्या प्रत्येकाच्या मार्गे ठामपणे उभा आहे, असेही ते म्हणाले. अजूनही चिखल मोठ्या प्रमाणावर असल्याने 30 ते 35 डंपरची आवश्यकता असून त्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. मुंबई, नवी मुंबई येथील स्वच्छता करणाऱ्या एजन्सीशी संपर्क साधण्यात येत असल्याचे ते म्हणाले. औषध फवारणी ही युद्धपातळीवर सुरू करण्यात येत असून यासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. महामार्गावरून उद्या संध्याकाळपर्यंत कमी वजनाची वाहने सुरू करता येऊ शकतील, असा विश्वासही सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. चिपळूणमधील सर्व मेडिकल बंद असल्याने चिपळूण वासियांना आवश्यक औषधांसाठी शासकीय मेडिकल सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण व शहरी भाग स्वच्छ करणे, विमा कंपनी व व्यापारी यांच्यात समन्वय साधणे, पंचनामे पाण्यासाठी जनरेटर आणणे, JCP आणणे, औषध फवारणी करणे आदी विषयांवर आढावा बैठकीत चर्चा झाली. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. कोकणाला पुराचा फटका, कोकणी बांधवांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न. विश्वजित कदम. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे सांगली जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. यामध्ये शहरी भागातही पाणी आले असून ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे. यावर राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी 2019च्या पुराच्या तुलनेत हा पूर आश्चर्यचकित करणारा आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठा पाऊस झाला. कृष्णा नदीचं पात्र छोटं आहे, त्यामुळे या पुरामुळे शेजारच्या गावांना आणि शहरांना फटका बसला. त्यामुळे कोकणी बांधवांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं कदम यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. ओबीसींनी आपल्या हक्कासाठी पुढे येऊन लढा. छगन भुजबळ. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींना आपल्या हक्कासाठी पुढे येऊन लढण्याचं आवाहन केलंय. महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांची बांधिलकी जपून आपण कुठलीही अंधश्रद्धा पाळू नये. राजकारण, समाजकारणात पुढे जाण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्या शाळा आहेत. त्यामुळे आपल्या दैवताच्या विचारसरणीनुसार काम करून समाजकारण, राजकारणात ओबीसी बांधवांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी राज्यभरातील ओबीसी बांधवांना केले. लातूर येथील ओबीसी आरक्षण बचाव जागर मेळाव्यात ते बोलत होते. छगन भुजबळ म्हणाले, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यामुळेच राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर ओबीसींना शिक्षण, राजकारण, नोकरी यामध्ये आरक्षण देण्यात आलं. मात्र ओबीसींच्या विरुद्ध अनेक वेगवेगळे दृश्य आणि अदृश्य शक्ती काम करत आहेत. त्याला कोर्टात त्याला आव्हाने देतात, त्यातून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रकार आजचा नाही तर वारंवार असे प्रकार घडतात. त्याला आपण आजवर तोंड देत मार्ग काढत आला आहोत. आता परत कोर्टाचा निर्णय घेण्यात आला, त्यानुसार शिक्षण आणि नोकरी नाही, मात्र राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद ते महापौर पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत सुमारे 56,000 जागांवर गदा आली. यामुळे आपण सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्यास स्थगिती देण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. आपण पुन्हा एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करत आहोत. त्यानुसार केंद्र सरकारने इम्पेरियल डेटा राज्य शासनास देण्यात यावा अशी मागणी करत आहेत. कोरोना कालावधी असताना हा डाटा गोळा करणे राज्य शासनाला शक्य नाही, असंही यावेळी सांगण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, ICSE बोर्डाचा 10वी-12वीचा निकाल जाहीर. सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस. CISE बोर्डाचा 10वी तसेच ISC म्हणजेच 12वी वर्गाचा निकाल जाहीर करण्यात आलाय. यावर्षी ICSE बोर्डाचा 10वीचा निकाल हा 99.98% लागला आहे, तर ISCचा निकाल हा 99.76% लागला आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. याच चर्चेवरून सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मीम्स फिरत आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर काही मुलं ही आनंदी आहेत तर काही मुलांना दुःख झाले आहे.
मनासारखे मार्क्स न मिळाल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर #ICSE आणि #ICResult हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर आला आहे। या हॅशटॅग खाली नेटकरी उत्स्फूर्तपणे व्यक्त होत आहेत। या निकालानंतर शेअर करण्यात आलेले काही मीम्स तर खळखळून हसवणारे आहेत। दरम्यान सध्याची कोरोनाची महामारी आणि संभाव्य संसर्ग लक्षात घेऊन इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत। त्यानंतर अशा परिस्थितीत परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही असे ठरवत विद्यार्थ्यांचे योग्य पद्धतीने मूल्यांकन करून त्यांचे निकाल जारी करण्यात आले आहेत। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। मीराबाई चानूच्या प्रशिक्षकांचाही होणार गौरव, भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून बक्षिसांची घोषणा। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्यासाठी सर्वच भारतीय खेळाडू जीवाचं रान करत आहेत। या सर्वांना पदक जिंकून इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरात कोरण्याची संधी आहे। या संधीची चांदी भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने केली असून तिने 49 किलोग्राम गटात रौप्य पदक पटकावलं आहे। तिच्या या कामगिरीमुळे सर्व स्तरातून तिचं कौतुक होत असून तिच्यासह भारतीय वेटलिफ्टिंग संघाच्या मुख्य अधीक्षक विकास शर्मा यांचाही सन्मान केला जात आहे। भारतीय ऑलिम्पिक संघटनेने शर्मा यांना रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे। मीराबाई चानू भारतात परतताच तिच्यावर कौतुकासह बक्षिसांचा पाऊस पडणार आहे हे नक्की। मणिपूर सरकारने 1 कोटी आणि भारतीय ऑलिम्पिक संघाने 40 लाख मीराला बक्षीस म्हणून जाहीर केले आहे। त्यासोबत तिचे प्रशिक्षक विकास शर्मा यांनाही बक्षीस मिळणार आहे। भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंच्या प्रशिक्षकाला 12.50 लाख रुपये, रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकाला 10 लाख रुपये आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकाला 7.5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे। एआयने दिलेल्या माहितीनुसार भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांचाही गौरव करण्यात येणार आहे। मेहता म्हणाले, प्रशिक्षक ज्यांनी खेळाडूंना ट्रेनिंग दिली त्यांच्यासोबत थांबून सराव करून घेतला त्यांनाही रोख रकमेचे बक्षीस दिले जाणार आहे। यानुसारच मीराबाईचे कोच विजय शर्मा यांना 10 लाख रुपये देण्यात येतील। भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूला 75 लाख रुपये, रौप्य पदक जिंकणाऱ्याला 40 लाख रुपये आणि कांस्य पदक जिंकणाऱ्याला 25 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल। तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपयेही देण्यात येणार आहेत। तसेच पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचा नॅशनल फेडरेशनलाही 30 लाख रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। तळीये गावच्या पुनर्वसनाची जबाबदारी महाडाने स्वीकारली, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा। डोंगर काळ म्हणून कोसळला आणि महाड तालुक्यातील अख्खं गाव तळीये गाव उद्ध्वस्त झालं। गावातील 32 घरं दरडीखाली गाडली गेली। मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत। ढिगाऱ्याखाली अजून अनेक मृतदेह असल्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावची परिस्थिती पाहिली। यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला। तसंच त्यांच्या पुनर्वसनाचा शब्दही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे। त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली। कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेलं तळी हे गाव पूर्ण वसण्याची जबाबदारी महाडाने स्वीकारली आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या तळीये तालुका महाड हे गाव पूर्णपणे वसवण्याची जबाबदारी महाडाने स्वीकारली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला की कोणालाही अडचण भासू देणार नाही ती पूर्ण करायलाही सुरुवात आहे, ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती, असे ट्विट करून जितेंद्र आव्हाड यांनी महाडाने घेतलेल्या जबाबदारीची माहिती दिली। महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायाने जितेंद्र आव्हाड यांच्या या निर्णयामुळे तळीये गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। जितेंद्र आव्हाड म्हणाले, गावाच्या पुनर्वसनाचं ठिकाण अजून ठरलेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी तळीये गावकऱ्यांना सांगितलं, शासन तुमच्या मागे उभा आहे। धोकादायक परिस्थितीत जी घरं आहेत ती सुरक्षित ठिकाणी वसवणं आवश्यक आहे, ही सुरुवात आहे। आम्ही स्वतःहून हा निर्णय घेतला। शरद पवार साहेबांशी चर्चा झाली त्यावेळी त्यांनी सूचना केली, महाडाने अशी घरे बांधून द्यावी, त्यामुळे आम्ही घरं बांधून देणार आहोत। छान सुंदर कोकणातलं गाव उभं राहील, हे महाडा करेल। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर।
लाईट गेली, दुरुस्तीसाठी महावितरणचे कर्मचारी विद्युत वाहिनीवर. वैतरणा नदीचा अचानक प्रवाह वाढला. राज्यात विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर पावसामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटना समोर आल्या. पालघरमध्ये देखील तशीच घटना घडली होती. विशेष म्हणजे वैतरणा नदीच्या पात्रात विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महावितरणचे कर्मचारी गेले होते. मात्र अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे हे कर्मचारी तिथेच अडकून पडले. त्यांना नदीच्या काठावर येणं कठीण होऊन बसलं होतं. ते वैतरणा नदी पात्रातील विद्युत वाहिनीवर अडकले, पण अखेर 1.5 तासांनी NDRFच्या पथकाने त्यांना सुखरूप नदी पात्रातून बाहेर काढलं. पालघर जिल्ह्यात काल पावसामुळे विजेची एक लाईन तुटली होती. त्यामुळे तिच्या दुरुस्तीच्या कामासाठी 2 लाईनमन नदी पात्रात गेले. ते वैतरणा नदीवरील उच्च दाब विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेले. यावेळी ते नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने विद्युत वाहिनीवरच अडकले. अखेर संध्याकाळी त्यांना नदी पात्रातून बाहेर काढण्यात NDRFच्या जवानांना यश आलं. मधुकर सातवी आणि प्रदीप भुयाळ असे या 2 महावितरण विभागांच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. बंद असलेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी नदीत पूर आल्याने हे दोन्हीही कर्मचारी विद्युत वाहिनीवरून नदी पार करणार होते. नदीतून आपल्यासोबत कंडक्टर घेऊन जात असताना पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना कंडक्टर पुढे घेऊन जाण्यास अशक्य होते. त्यामुळे त्यांना पुढे जाणे शक्य होत नव्हते. वैतरणा नदीच दोन्ही काठाचे अंतर जास्त असल्याने हे दोन्हीही कर्मचारी मध्यभागीच अडकले. नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने या दोन्हीही कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पालघरमध्ये दाखल झालेल्या NDRFच्या टीमला मदतीसाठी बोलावण्यात आलं. त्यानंतर या टीमच्या मदतीने दोन्हीही कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. भारतातील पहिला मोबाईल ऑक्सिजन प्लांट प्राणवायू दूतचे लॉन्चिंग. अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण. पुण्यातील हायटेक कंपनी ॲक्युरेट गेजिंगच्या एज्युमेटेड विभागाने तयार केलेल्या भारतातील पहिला मोबाईल ऑक्सिजन प्लांट प्राणवायू दूतचे आणि हायफ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस AF100 व AF60 या मशीनचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, ॲक्युरेट गेजिंग एज्युमेटेडचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम साळुंके, संचालक संभाजी दिवेकर, रविशंकर कुलकर्णी, दिलीप काटकर, प्रवीण थोरवे, सतीश M, स्वाती जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. मोबाईल ऑक्सिजन प्लांट हा प्राणवायू दूत 250 LPM क्षमतेचा असून जिल्हा आरोग्य केंद्र, ग्रामीण भाग आणि आपत्ती झोनमधील 20 ते 50 बेडच्या हॉस्पिटलचे आपत्कालीन गरज पूर्ण करण्यास सक्षम आहे. याची मांडणी करणे अतिशय सोपे असून हा 30 मिनिटाच्या आत सेवा देण्यास सज्ज होतो. अत्याधुनिक स्थान GPS ट्रॅकिंग आणि रिअल टाइम IoT मॉनिटरिंगमुळे हा सर्वात प्रगत आणि एकमेव मोबाईल ऑक्सिजन प्लांट ठरतो. प्राणवायू दूत हा पूर्ण मोबाईल ट्रेलर, आरोहित आणि कंटेनरमध्ये अशा 3 प्रकारात येतो. यामुळे शहर प्रशासनाकडून अग्निशमन दलाच्या सहाय्याने 30 ते 50 किलोमीटरच्या टप्प्यातील रुग्णालयाच्या आपत्कालीन आवश्यकतांची पूर्तता करता येणे सहज शक्य होणार आहे. प्राणवायू दूतमध्ये ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची सुविधा असून रुग्णवाहिकांमधील ऑक्सिजन सिलेंडर भरण्यासाठीही वापरता येतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका नंदा लोणकर यांच्यातर्फे कोविड हॉस्पिटलसाठी लागणारे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, नगरसेविका नंदा लोणकर, माजी महापौर प्रशांत जगताप व पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. कोल्हापुरात पूरस्थिती, राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्त्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं आहे. पुराचं पाणी राष्ट्रीय महामार्ग आल्यामुळे राष्ट्रीय क्रमांक 4 शिरोली पुलाजवळ बंद करण्यात आला आहे. कोल्हापुरातून हायवेला जाणारे सर्व रस्तेही बंद झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पुरामुळे मुख्य मार्गच बंद करण्यात आल्यामुळे गाड्यांच्या मोठ्याच रांगा लागल्याचं चित्रही पाहायला मिळत आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी बंद आहे. कोल्हापूर ते पुणे NH4 बंद आहे. कोल्हापूर ते सांगली बंद. कोल्हापूर ते बेळगाव NH4 बंद.
कोल्हापूर ते सिंधुदुर्ग गोवा बंद आहे. कोल्हापूर ते हातकणंगले जयसिंगपूर इचलकरंजी शिरोळ बंद आहे. कोल्हापूर ते गांधीनगर उचगाव मार्गे बंद आहे, चालू आहे. कोल्हापूर ते कागल चालू आहे. कोल्हापूर ते गारगोटी दूधगंगा कारखान्याजवळ बंद आहे. कोल्हापूर ते राधानगरी बंद आहे. कोल्हापूर ते गगनबावडा दोनवडे कळे मांडुकली या ठिकाणी बंद आहे. कोल्हापूर ते पन्हाळा शाहूवाडी आंबा बंद आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आवाहन केलं की अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक कामाच्या वेळीही रस्त्याची पूर्ण माहिती असल्याशिवाय कुणीही रोडवर जाऊ नये. रस्त्याची माहिती घ्यावी. तसेच पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीच्या दृष्टीने वरीलप्रमाणे रस्त्याची माहिती देण्यात येईल. तरी सर्व नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबांची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावं. शिरोली पुळाजवळ पाण्यामुळे बंद. एकूण 25 पैकी 17 राज्यमार्ग पाण्याखाली असल्याने बंद, तर 15 पूल पाण्याखाली. एकूण 112 प्रमुख जिल्हा मार्गांपैकी 55 मार्ग पाण्याखाली असल्याने बंद, तर 32 पूल पाण्याखाली आहेत. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर.